श्री स्वामी समर्थ सर्वांना सिम्पली रिअल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण ठीक असाल। आज फ्रेंडशिप डे आहे, त्यामुळे फ्रेंडशिप डेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज मी तुमच्यासोबत दुधी भोपळ्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। ही भाजी ज्यांना कोणाला आवडत नसेल किंवा ज्यांनी आजपर्यंत कधी टेस्टही केली नसेल तर त्यांनी तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि तो शेवटपर्यंत पहा, ज्यामुळे तुम्हाला ही भाजी तर खूपच जास्त आवडायला सुरुवात होईल। आणि ही भाजी करत असताना माझ्यासोबत एक इन्सिडेंट झाला, तो म्हणजे भोपळा पहिल्यांदा मी त्याच्यावरची साल काढून घेतली होती आणि भोपळा कट करत असताना अचानक माझ्या बोटाला चाकू लागला आणि बोटातून रक्त यायला सुरुवात झाली होती। पण मी लगेच बोटाला हळद लावून दिली, त्यामुळे रक्त लगेच थांबून पण गेलं। त्यानंतर भोपळा मी अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतला आणि ही भाजी मी कुकरमध्ये शिजवणार होते। त्यासाठी कुकर ठेवलं गॅसवरती, त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि ह्या भाजीसाठी तेल पण खूप कमी प्रमाणात लागतं। थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली आणि हिरवी मिरची बारीक वाटली होती ती पण ॲड केली। हिरवी मिरची 2 मिनिटं लो फ्लेमवरती तेलामध्ये चांगली वाफवून द्यायची आणि वाफल्यानंतर ह्या भाजीसाठी मला गरम पाणी पण लागणार होतं, त्यामुळे एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं। आणि जेव्हा ती मिरची वाफली ना, तेव्हा त्याच्यामध्ये मला भोपळा ॲड करायचा होता। तर मी कन्फर्म केलं की मिरची वाफली आहे का। मिरची वाफलेली होती, त्यानंतर मी लगेच ते भोपळ्याचे पीसेस त्याच्यामध्ये टाकून दिले आणि 2 मिनिटं ते वाफवून घेतले तेलामध्ये। आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं। गरम पाणी आपल्याला जेवढी क्वांटिटी लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता। आणि त्याच्यानंतर मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकून दिलं होतं। तर तुम्हीही अशा पद्धतीने भाजी बनवून बघा आणि त्याची टेस्ट कशी लागते आणि ही भाजी तुम्हाला आवडली आहे का हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलं होतं। मला सुद्धा ही भाजी अगोदर नव्हती आवडत, मी भरपूर वर्ष ही भाजी कधीच नव्हती खाल्लेली, पण अशा पद्धतीने मी जेव्हा करून पाहिली तेव्हा तर मला ही खूप जास्त आवडायला लागली। आणि त्याच्यानंतर मी कुकरचं झाकण लावून दिलं आणि फक्त 2 शिट्ट्यांमध्ये ही भाजी बनवून रेडी पण झाली होती। त्यानंतर मी कुकरची लगेच वाफ पण काढून घेतली, कारण वाफ जर नाही काढली तर ती भाजी खूपच जास्त शिजून जाते, त्यामुळे खायला एवढा इंटरेस्टही येत नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून बघा, जी की तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि तुमच्या मुलांनाही तुम्ही ही भाजी देऊ शकता, कारण भोपळा खाण्याचे फायदे तर खूपच जास्त आहेत। त्यामुळे तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा ही रेसिपी ट्राय करू शकता, जे की बनवायला खूपच इझी आहे। आणि कंटाळा आला असेल तर तेव्हा तर हे खूपच छान आहे। त्यामुळे मी त्याच्यामध्ये गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकली होती आणि ही भाजी अशी दिसत होती ज्याचा की स्मेल पण खूप छान येत होता। आणि त्याच्यानंतर मी लगेच चपात्या पण बनवायला घेतल्या होत्या, कारण कसं भाजी गरम गरम रेडी झाली तर गरम गरम चपात्यासोबत ती खाल्ली तर खूपच छान लागेल। आणि ही भाजी मी चपातीसोबत चुरून खाणार होते, कारण ही अशी मला तर खूप जास्त आवडते। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।